तुम्ही पाहतोय पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा बाहेर जाणार होता आणि त्या चेंडूला जर पाहिलं तर हलक्या हाताने ढकलला. चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. सिंगलने सुरुवात केली आणि स्ट्रायकिंग वर जर पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये काही कमालीची फलंदाजी केली होती. 5 चेंडू मध्ये 5 चौकार. अगदी एक चौकार हुकला होता. ज्यावेळेस रन्स हवे होते तब्बल 24 धावा आणि एका चेंडू मध्ये आपण पाहतो 4 धावांची आवश्यकता असताना पुनीतने ते प्रयत्न खूप चांगले केले होते. इथून आपण पाहतोय नवीन मॅच आहे. फायनलचं तिकीट मिळेल. चला तुमचा टायमर ऑन आहे. लक्षात असू द्या टायमर ऑन आहे. जर कुठल्याही प्रकारची इथून टायमिंग लक्षात असू द्या. आम्ही आधीच तुम्हाला दर्शवलेलं आहे. टायमर ऑन आहे. फक्त विकेट जेव्हा जाईल तेव्हा टायमिंग बंद होईल. चेंडू बाहेर जास्त गेल्यावर टायमिंग बंद होईल. लक्षात असू द्या. याही वेळेस टॅपचा फटका. चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. चौकार मिळतोय पुरीतच्या बॅट मधून. पुरीत जबरदस्त बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय टीम अंश वॉरियर या संघाकडून अमोल पाटील यांचा हुकमाचा एका म्हटलं तर आपल्याला पाहायला मिळतोय पुनीत. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत पुनीत यांनी. इथून आपण पाहतोय चांगले फटकेबाजी करत असताना पुनीत आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस टॅपचा फटका गेलाय पण तो चेंडू गेलाय डिक्लेअर झोन कडे. फक्त सिंगलच रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते तब्बल 6 धावा. 6 धावा आपल्याला पाहायला मिळते. इथून थोडस जर पाहिलं तर नक्कीच प्रयत्न चालू आहेत. एका विकेटचं महत्व नक्कीच माहिती आहे. रॉनी एंटरप्राइजेस या ऑनर्स थ्रू आपण पाहतोय एक संघ उतरवला गेला आणि वॉरियर्स आणि चांगले सर्व जर पाहिलं तर जे ऑनर्स आहेत खूप चांगले ऑनर्स आपल्याला पाहायला मिळाले या टुर्नामेंट मध्ये. चला चेंडू येतोय. लगेच गेम स्टार्ट करा. चेंडू आतमध्ये आल्यानंतर तुमचा टायमिंग लगेच ऑन असेल. लक्षात असू द्या. इथून आपण पाहतोय 3 चेंडू झालेत आतापर्यंत. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. 4था चेंडू षटकातील. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा मारलाय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय चौकार. 4 वाजव. इथून आपण पाहतोय 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 10 धावा. आतापर्यंत 10 धावा आले. चेंडू झालाय 4. आणखीन एक धमाका. आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका पाहायला मिळाला. जर पाहिलं तर धावसंख्या 4 ने फ्लाय होईल. एकूण धावसंख्या होते ती म्हणजे 14 धावा. चौदा धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. इथून आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकामध्ये काही धावा लुटल्या जात आहेत. चांगली फलंदाजी होते. दोन्ही फलंदाज कौशल एका बाजूला जर पाहिलं तर कौशल साथ दिवे. यावेळेस व्हाईटचा चेंडू सोडलाय. व्हाईट +1 2 धावा मिळतील आणि धावसंख्या 2 ने फ्लाय होईल. 16 धावा. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुनीत यावेळेस स्ट्रायकिंग वर आहे. पहिल्या ओव्हर मध्ये काही रन्स लुटले. तिथून आपण पाहतोय क्लीन बोल्ड होईल की नाही. यस इथे आपण पाहतोय क्लीन बोल्ड झालाय. पायावर चेंडू आदळला आणि त्यानंतर डायरेक्ट स्टंपावर लागलाय आणि पुनीतला इथून माघारी जावं लागेल. मोठ्या घरी बाद होतोय पुनीत.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल राकेश पुढे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर गोलंदाजी मागवर गोलंदाज धरम यादव आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2. यावेळेस आपण पाहतोय चेंडू चांगला होता परंतु अक्षय तांडेल आपल्याला पाहिजे चेंडूला अडवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय त्यांच्याकडून. रन्स मात्र इथे मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू डॉट येतोय दुसऱ्या षटकातील. तर मात्र आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा. यावेळेस चांगला चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर जर पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये जिथं धाव मिळेल सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 17 धावा. आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल धरम यादव आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज मार्कवर. चला टायमिंग ऑन आहे तुमचं लक्षात असू द्या. 13 मिनिटं फक्त बाकी आहेत. जी 20 मिनिटांमधली तुम्ही 13 मिनिटं आतापर्यंत बाकी ठेवल्यात. इथून आपण पाहतोय वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 18 धावा झाल्यात. 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहतोय फटका चांगला होता परंतु त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट चेंडू येतोय. पुनीतचा विकेट गेल्यानंतर जर पाहिलं तर थोडस डगआउट शांत झालंय मी म्हणेन अक्ष वॉरियर्स या संघाचं. कारण की पुनीत एक चांगला खेळाडू होता. त्याच्याकडून अपेक्षित होत्या धावा परंतु चेंडू पायावर लागल्यानंतर डायरेक्ट स्टंपावर आला. इथून आपण पाहतोय यावेळेस फुलटॉक चेंडू होता. आघात करण्याचा प्रयत्न परंतु नाही. हवी होताना आता मात्र संघ आपल्याला पाहायला मिळेल. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू. आतापर्यंत 3 चेंडू डॉट टाकलेत. 1 सिंगल रन्स 1 वाईड. यावेळेस फटका चांगला आहे परंतु रन्स मात्र घेतलाय सिंगल. नो बॉल आहे. नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नो +1 एकंदरीत 2 धावा येतील. धावसंख्या 2 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 20 रन. 20 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. इथून आपण पाहतोय फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक पाहत उभे राहिले जिथे आपल्याला पाहायला मिळेल 2 क्षेत्ररक्षक. एका बाजूला अजित आणि दुसऱ्या बाजूला अक्षय. चेंडू मात्र निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. इथून आपण पाहतोय चेंडूचा धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड झालाय 24 धावा. पुन्हा एकदा चौकार होईल. चांगली फटकेबाजी. इथून 28 धावा स्कोर इथून जर पाहिलं तर खूप एन्जॉय करतायत अक्ष वॉरियर संघ. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 28 धावा.
2 षटक कंप्लीट झालेत. इथून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. विकास गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या चेंडूवर विकेट या ठिकाणी आलाय. राकेश यांचा विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 2 गडी बाद झालेत. 2 गडी बाद नंतर धावसंख्या जर पाहिली तर 28 आतापर्यंत धावसंख्या लावली गेली. नवीन फलंदाज अंकितला आणले. मंडप अँड डेकोरेटर्स लाईट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. ज्या लाईट्स आज आपण पाहतोय अंकित यांच्याकडून पाहायला मिळालं. चांगलं डेकोर नक्कीच करताना या ग्राउंड मध्ये जेव्हा लाईट्स फ्लड लाईट बंद होत आहेत तेव्हा मात्र एक वेगळा नजारा लाईट शो आपल्याला पाहायला मिळाला. इथून आपण पाहतोय विकास पुन्हा एकदा अंकितसाठी हा चेंडू होता. अंकितने हलक्या हाताने खेळून काढला. सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय आतापर्यंत 29 रन्स 29 धावा. यावेळेस पुन्हा एकदा विकास चांगली गोलंदाजी केली विकासने आतापर्यंत. ट्रॅप केलाय चेंडूला. इथून मात्र आपण बघतोय फटका फसला होता. चेंडूवर जो फटका मारायचा होता परंतु सिंगलच रन्स ही सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली जाते 30 धावा. संघाने अपेक्षा ठेवली की 50 धावा या आपल्यासाठी सफिशियंट असतील. आतापर्यंत 30 वर जाऊन पोहोचलेत. उर्वरित चेंडूचा खेळ जर पाहिला तर या षटकातील अजून 3 चेंडू अजून बाकी आहेत. खराब फटका. शॉर्ट सिलेक्शन खराब आणि त्याचमुळे जर पाहिलं तर विकेट डाऊन होईल. अंकित इथून जर पाहिलं तर शिप शॉट खेळायचा होता पण बॅटची एज लागली आणि त्यानंतर बॉक्स विकेट रूपाने गडी बाद. यावेळेस पुन्हा एकदा मिस झालाय थोडासा सिस्टम. अगदी थोडक्यात वाचलाय असं मी म्हणेन. लाभिन्य धावसंख्या जर बघितली तर 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 31 रन्स 31 धावा. 7 मिनिटं बाकी आहेत. लक्षात असू द्या 7 मिनिटं बाकी आहेत. अजून तुम्हाला 2 षटक हाताळायचे आहेत. 3री ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. टायमर ऑन आहे. इथून आपण पाहतोय फटका चांगला आहे. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय आतापर्यंत 35 रन्स 35 धावा झाल्या आहेत. चेंडू आपण आतापर्यंत पाहतोय 5 चेंडू झाले आहेत. सॉरी ओव्हर झाले. आपण पाहतोय षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. या ओव्हर मध्ये 2 विकेट्स आणि आपण पाहतोय 7 धावा दिल्या आहेत. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल अजित सोन्या
इथून आपल्याला पाहायला मिळेल सोन्या ज्याने पहिल्या षटकामध्ये 15 रन्स नक्कीच त्याच्या गोलंदाजीतून आले होते, परंतु त्याच्यावर विश्वास दर्शवला. इथून आपण पाहतोय चांगली गोलंदाजी नक्कीच केली जाते. एकच रन्स मिळेल. इथून पाहतोय पुन्हा एकदा थोडस चेंजेस करतायत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर गॅप मोठा ठेवलाय तिथे. इथून आपण पाहतोय थोडेसे चेंजेस करतायत सोन्या. माहिती आहे येणाऱ्या चेंडूवर अटॅक होईल, कारण की फलंदाज जर पाहिला तर कौशल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस सोडलाय चेंडू, वाईटचा इशारा येतो. पंचांकडे अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. संख्या 1 ने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 37 रन्स, 37 धावा. इथून पुन्हा एकदा सिंगल रन्स साठी गेलाय. सिंगल रन्स मात्र नक्कीच घेतला जातोय. फर्स्ट सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर दोन संघांनी तयारीत राहायचं आहे. नवीन क्रांती आणि दुसऱ्या बाजूला शी वॉरियर्स. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. विकास त्या चेंडूवर आला. इथून जर बघा तर विकेट मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली पैकी पाहायला मिळाली विकासाची. नाही आता सेमीफायनल पासून तुमच्यावर लीग मॅच मध्ये ते नसतं. जर तुम्ही आधी जिंकल्यावर चला आपण पाहतोय इथून धावसंख्या जर पाहिजे तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 42 रन्स, 42 धावा. पुन्हा एकदा सोन्या यावेळेस कडक प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु विकेट डाऊन होईल. इथून जर पाहिलं तर कौशल्य देखील आता माघारी परतावा लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॉक्स विकेटच्या रूपाने बाद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिला तर आता मात्र आपण पाहतोय एकच मिनिट बाकी आहेत, लक्षात असू द्या. इथून आपण जातोय पुन्हा एकदा याही वेळेस आपण पाहतोय
चांगला चेंडू आहे, पहिला चेंडू सुरेख चेंडू. जर पाहिलं तर गोलंदाज हनुमंत आपल्याला पाहायला मिळते, ज्यांनी चांगली गोलंदाजी आतापर्यंत दर्शवलंय. पुन्हा एकदा क्लीन बोल्ड सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळेल. चेंडू जर पाहिला तर व्हाईटच्या रूपाने इथे नक्कीच पाहिला जातोय. पंच म्हणतायत व्हाईट चेंडू आहे, अतिरिक्त दाब या ठिकाणी मोजला जाईल. तीन चार षटकापर्यंत टाइम संपला ना तर तुम्हाला एक विकेटच्या मागे हे टाकायला लागेल, विकेटच्या मागे एक प्लेअर. इथून आपण पाहतोय 9 वर आणखीन एक विकेट मिळेल. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं विकेट अजूनही बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. 44 धावा स्कोर कार्ड वरती. आणि आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर आपण पाहतोय 2 चेंडू झाले, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. नोवर सिंगल रन आलाय. 44 धावा स्कोर कार्ड वरती. चला टायमर बाकी आहे फक्त तुमच्याकडे 30 सेकंद. आपण पाहतोय व्हाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. आणखीन एक व्हाईटचा इशारा, अतिरिक्त धाव मिळतील. धावसंख्या जर पाहिली तर 46 धावा आता मात्र स्कोर कार्ड वरती लागले आहेत. 46 धावा. 2 चेंडू झालेत आतापर्यंत, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 46 धावा स्कोर कार्ड वरती. फटका इथून चांगला मारलाय परंतु रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय. 3 चेंडू झाले जातात, 3 चेंडू बाकी आहेत षटकातील. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चेंडूवर रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय, डॉट चेंडू येतोय. तर मात्र आपण पाहतोय धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 46 धावा, 46 रन. 46. फटका चांगला परंतु इथे आपण पाहतोय रन आउटचे चान्स आणि रन आउट. ऑल आउट होते टीम, ऑल आउट झाले. आणि धावसंख्या जर पाहिली तर 46, 47 धावांचं लक्ष असेल. चला नेक्स्ट 2 टीम.
या लगेच दोन संघ नवीन क्रांती आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुनील या आपण लगेच टॉस साठी या सुनील आइए जल्दी आइए बीच में से आइए जल्दी आइए आणि टॉस साठी मी विनंती करेन या आपण ओमकारला बोलूयात ओमकार आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये खूप मेहनत घेतली ओमकारने आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल अगदी चिमीचे मित्र आपल्याला पाहायला मिळतात खूप चांगले मित्र आहेत टॉस केला जाईल त्यांच्याकडून इथून चिमी कॉल करेल अभिषेक चिमी हेड इज कॉल एंड टेल अलाइ तो टॉस जीतेगा डिसीजन रहेगा बॉलिंग। और क्या कहना चाहोगे आज आपको भी वही सवाल है फाइनल में आपको अगर ये मैच आप जीतते हो तो डायरेक्टली फाइनल में प्रवेश मिलता है क्या कहना चाहोगे इसके बारे में जीतने का है फाइनल और क्या कहेंगे। और गंगा गुप्ता के बारे में क्या कहना चाहोगे जिस तरह से गंगा गुप्ता ने आपको सपोर्ट किया है आपकी टीम को क्या कहना चाहोगे बहुत अच्छा सपोर्ट है खाना नहीं था 2 दिन खाना हम लोग को दिया सपोर्ट अच्छा है ऑनर का हमारे जरूर चिमी जास्त काही विचारणार नाही टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता आम्ही बॉलिंग फर्स्ट घेतली असती आता तुम्हाला बॅटिंग करायचे इथून जर पाहिलं तर 5 षटक आहेत म्हणजे 5 षटकामध्ये एक मोठा सफिशियंट स्कोर कितीपर्यंत विचार केलाय 50 ते 55 धावाचा आम्ही प्रयत्न करू नक्कीच तुम्ही त्यासाठी नक्कीच तयार राहा आणि पुढची मॅच आपण पाहतोय यावेळेस ओहो चौकार आलाय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला मॅच मैदानाच्या आतमध्ये असेल तेव्हा तुमचा टायमर ऑन असतो आणि टायमर ऑन असेल तर तुम्हाला तर टाइम वेस्ट करून फायदा नाहीये तो चर्चा हुआ है जिस तरह से खर्चा हुआ है 4 रनों के साथ स्कोर शुरुआत होता हुआ इस बार क्लीन बोल्ड अक्षय यहाँ पे सोच में रह गए कि ये गेंद कैसी थी थोड़ी सी नीचे रही और गेंद सीधी स्टंपों पे टकराई पहला विकेट डाउन होते हुए अक्षय तांडेल बैट्समैन मैदान के अंदर आए धर्म यादव इथून आपण पाहतोय राकेश आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅक वर फर्स्ट विकेट डाऊन झालाय 4 धावा आलेत यावेळेस आपण पाहतोय चेंडूला खेळलाय टर्मॅन रिजनला सिंगलच रन्स मिळेल सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वाढेल 1ने 5 धावा 4 चेंडूचा खेळ झालाय 5 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा रन्स रोखलं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय वेदांत लावण्य होता सॉरी चांगलं क्षेत्ररक्षण लावण्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय आणि या टुर्नामेंट मध्ये जर पाहिलं तर मेडन षटक कोणी हाताळला असेल तर राकेश पोटफुडे आपल्याला पाहायला मिळाला होता तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा यावेळेस कार्पेटला रोल करत होता मात्र लावण्याला हा चेंडू थांबवायचा होता पण तो चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार
थँक्यू. टायमर ऑन आहे, टायमर ऑन आहे. टायमर कडे लक्ष द्या. 16 मिनिटं बाकी आहेत, लक्षात असू द्या. कारण जेव्हा तुमचं मैदानाच्या आतमध्ये चेंडू असेल तेव्हा तुमचा टायमर ऑन असणार आहे. टायमर ऑन आहे, लक्षात असू द्या. 9 धावा झाल्यात आतापर्यंत. 2 चौकार 1 सिंगल. 9 धावा. 1 षटक कंप्लीट झालंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कौशल आपल्याला पाहायला मिळेल. कौशल आलाय गोलंदाजी ट्रॅक वर. षटक क्रमांक 2. यावेळेस पहिला चेंडू थोडासा वाईड येतोय. वाईडचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मोजली गेली. हो, चांगला फटका. परंतु वा, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक, चांगलं क्षेत्ररक्षण दीपक कडून आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला रोखलंय. यावेळेस आपण पाहतोय समीरची बॅटिंग रोखण्याचं काम आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच करण्याचा विचार करतोय. सिंगल रन्स मिळते इथून जर पाहिलं तर धरम. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय समीर. एकच रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने कोरकाट जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 12 या आकड्यावर. पुन्हा एकदा चेंडू वाईड असेल. वाईडचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. इथून पाहायला मिळेल चेंडू जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. इथून विकेट डाऊन होईल आणि या वेळेस धरम याला माघारी परतावं लागेल. गडी बाद होतोय धरम. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जवळपास 4. 2 वाईट चेंडू. नक्कीच नवीन क्रांती संघाचा कर्णधार इथून आणखीन एक विकेट डाऊन होईल. विकेटचं बटन मोठा गडी बाद होतोय समीर. नवीन क्रांती संघ आणि बॉल चॉईस साठी यायचा आहे. चेंडू चॉईस करून घ्या. बॉल चॉईस करून घ्या प्लीज. नेक्स्ट टीम, दोन्ही टीम. आता मात्र अजित सोने आणि विकास या 2 खेळाडूंवर जर बघा तर आता पूर्ण जिम्मेदारी येऊन बसले. मी अक्षय लवकर बाद झाला. त्यानंतर समीर आपल्याला पाहिलं. समीर देखील लवकर बाद झालाय. समीरच्या बॅट मधून एकूण 5 धावा. अक्षयच्या बॅट मधून 4 धावा आणि धरमच्या बॅट मधून जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धावा. अशा एकंदरीत 3 गडी बाद झाले आहेत. विकास आणि अजित सोन्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅटची हलकीशी एज लागते. चेंडू जातो डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. 14 धावा स्कोर कार्ड वरती. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 कंप्लीट झाले आहेत. टायमर ऑन आहे, लक्षात असतं. थँक्यू. 12 मिनिटं बाकी आहेत, लक्षात असतं. 12 मिनिटं बाकी आहेत 3 षटकांसाठी.
इथून आणखीन एक विकेट डाऊन. सोन्या देखील बाद होतो. विकेटवर विकेट येतात. चांगली गोलंदाजी. प्रेक्षक वर्ग एन्जॉय घेत आहेत या मॅचचा. अगदी आपण पाहू शकतायत लाईव्ह. नक्कीच युट्यूब लाईव्ह आहे टुर्नामेंट स्पोर्टच्या माध्यमातून. अगदी 2 दिवस आपण खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टुर्नामेंट पाहतायत आणि प्रेक्षकांवर देखील नजरा गेल्या आहेत आता. नक्कीच दीपक सोनार आणि विकास सोनार आपण पाहतोय. दोन्ही भाऊ, दो भाई दो तबाई, याला नक्कीच भेटली जाईल का? तर अंकितचं काम खूप चांगलं राहिलंय. प्रेक्षक वर्ग मात्र जोरदार एन्जॉय करतायत. आमचे रुपेश देखील खूप एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे चिमी एन्जॉय घेत आहेत पूर्णपणे जर पाहिलं तर टुर्नामेंटचा. सुधीर साळुंके अगदी आपण पाहतोय मॅचचा आनंद घेत असताना खूप चांगल्या पद्धतीने यावेळेस डॉट चिंडवालाय. 2 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. आपल्याला बाल धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचते. 14 धावा. इथून पाहतो पुन्हा एकदा फटका चांगला आहे. रनआउटचा चान्स होता परंतु नाही. चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्या ठिकाणी. दीपक होता. थँक्यू. ओव्हर झाल्यानंतर चौका गेल्यानंतर तुम्हाला संधी दिली जाईल. कारण की टायमर ऑन आहे, लक्षात असू द्या. डीजे वाजल्यानंतर सर्वांना वाटते की नक्कीच आपल्याला टाइम भेटेल आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चुकी करू शकतायत. आतापर्यंत आपण पाहतोय एक गडी खूप महत्वाचा असेल. विकास नक्कीच अंकित पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. हो, टॅप केलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. विकासकडे दमखम आहे. ही मॅच जिंकून दाखवेल का विकास? थँक्यू. 19 धावा झाल्यात. 14 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता है. 14 चेंडू 14 गेंदों में चाहिए 28 रन. फिर से एक बार ये गेंद हल्के से हाथों से खेला है. रनआउट का चांस, लेकिन वहां पे थ्रो थोड़ी सी खराब थी. सिंगल ही मिलेगा. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता था 20 रन स्कोर कार्ड के ऊपर. अभी भी जीत के लिए अगर देखा जाए तो 27 रनों की आवश्यकता है. गेंद बची है 13 गेंदों में 27 रन बनाने हैं. थैंक यू. 13 में 27 की आवश्यकता है. बड़ा मैच है अगर देखा जाए तो. अंकित गेंदबाजी के लिए आए हैं. इस बार ऊंची थी गेंद और स्टंप के ऊपर अगर देखा जाए तो थोड़ी सी गलती की. सचिन वहां पे थे और इस बार 2 अंपायर डिस्कस करेंगे, जग्गा और प्रथमेश, और डिसीजन नॉट आउट. तर आपण बघूया 3 षटक कंप्लीट झाले. 3 षटक कंप्लीट झालेत आणि धावसंख्या जर बघितली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 20 धावा. इथून जर पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता.
इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा विकास, ज्यावर जिम्मेदारी आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राकेश पोटपडे. पहिला चेंडू थोडासा वाईटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला चेंडू टाकताना. आता मात्र 26 ची आवश्यकता आहे. 12 मध्ये 26. 12 चेंडू 26 धावा. इथून चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. राकेश पडल्यानंतर चेंडू जर पाहिलं तर क्विकली सचिनच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय. रन्स मात्र इथे मिळणार नाहीये. डॉट चेंडू आला, पहिला चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा टॅप केलाय, चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार येतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय याही वेळेस व्हाईटचा इशारा आहे. अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 27 या आकड्यावर. 10 चेंडू आणि आता मात्र 20 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 20 धावा. थँक्यू. इथून आपण पाहतोय आणखीन एक फटका, आणखीन एक चौकार. 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. नो स्कोर आहे, नो स्कोर आहे, नो स्कोर आहे. इथून आपण पाहतोय नो स्कोर आहे. 9 चेंडू आणि आता मात्र 20 धावांची आवश्यकता. थँक्यू. 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 9 मध्ये 20. नशिबाने साथ दिले मी म्हणेन. नो स्कोर पडला यावेळेस. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 20 धावा. 8 मध्ये 20. इथून काळीला नक्की स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. 8 चेंडू 20 धावा. तर आपण पाहतोय 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू मध्ये आता मात्र काय करेल दोन्ही भाऊ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तो 2 भाइयों की जोड़ी मैदान के अंदर जरूर 8 गेंदों में विशेष है और 8 गेंदों में चाहिए 20 रन. 8 में 20. राकेश एक तरफ गेंदबाजी के लिए पिचक बाहर तैयार है. ये गेंद आखिरकार ये गेंद पे अगर बात की जाए तो 9 गेंद थी. अंपायर का इशारा आता हुआ 1 रन जरूर मिलेगा. अभी भी जीत के लिए अगर देखा जाए तो 8 गेंदें बची है और 19 रनों की आवश्यकता है. 8 में 19. चलो टाइमर आने. 8 गेंदे और 19 रनों की आवश्यकता है. 8 में 19. राकेश इस ओवर की अगर देखा जाए तो 5वीं गेंद. इस बार सीधा विकेट कीपर के हाथों में आते हुए गेंद. रन नहीं मिलेगा वहां पे. डॉट गेंद आती हुई, बिंदी गेंद आती हुई. 7 गेंदे और जीत के लिए 19 रनों की आवश्यकता. 7 गेंदों में 19 रन. घरी तर नाही जायला भेटणार पण मला कामावर जावं लागेल ना. 7 पर्यंत मला इकडनं डायरेक्ट कामावर जावं लागेल फॅमिलीला.
ही हंस दिल ही हंस दिल रिंकिया के पापा तो अभी भी गेंदे बचे अगर देखा जाए तो 6 गेंदों में 19 रन की आवश्यकता है। 6 गेंदे और 19 रन। 6 गेंदे 19 रन। 4 ओवर जो है वो 15 मिनट के अंदर आपकी डालनी जरूरी है। छठी ओवर के लिए आप 5 मिनट जो दिए गए, सोलह मिनट। इस बार अगर देखा जाए तो पिच से बाहर स्टार्ट की है भाई। दीपक जरूर आए। इस बार वाइट का इशारा है। अभी भी देखा जाए तो 5 गेंद बची है। एक पहली आई है। इस बार अगर देखा जाए तो दीपक हलचल मचाते हुए, अगर 4 गेंदे बची है और 4 गेंदों में रन्स बनाने कुल मिला के 14 रन्स बनाने के लिए अगर देखा जाए तो 3 बड़े प्रहार करने होंगे विकास को। जिस तरह से पहला प्रहार किया है उन्होंने। मैच अभी भी ऑन है। दोनों टीम, कौन सी टीम जाएगी फाइनल में, अभी भी थोड़ा सा आसान हो जाएगा क्योंकि गेंद बची 4 गेंदों में 13 रन की आवश्यकता। एक गेंद बिंदी आती है तो मैच अगर देखा जाए तो वॉरियर्स टीम जरूर थोड़ी सी हावी होगी, लेकिन इस गेंद पे अगर चौका आता है तो टीम दिखेगी वॉरियर्स टीम। इस बार 4 के साथ स्कोर यहाँ पे बढ़ता हुआ, कुल मिला के रन की अगर बात की जाए तो स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन। 3 गेंदों में अभी भी 9 रनों की आवश्यकता है। 3 गेंदों में 9 रन, यानी कि एक बिंदी गेंद अंश वॉरियर टीम जरूर अंदर आएगी। 3 गेंदों में 9 रन। 3 चेंडू 9 रनांची आवश्यकता आहे। इथून पाहायला मिळेल गोलंदाजाकडे थोडं समझोता केला जातोय की नक्की काय घडलं जाईल। विकासकडे एक्सपिरियन्स आहे, एक चांगला फलंदाज म्हणून जाऊन नक्कीच आपण पाहतोय। रहमत नगर या टीमचा खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बॅटिंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते विकास काली। एक चेंडू खूप महत्वाचा आहे। या चेंडूवर चौकार येणं खूप गरजेचं आहे। क्लीन बॉल यावेळेस विकेट मिळेल। मॅच जर पाहिली तर आता मात्र डगआउट थोडस शांत होईल। थँक्यू। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
हनुमंत आपल्याला बाल मिळते 2 चेंडू आणि 2 मध्ये बनवायचे आहेत 9 धावा. इथून आपल्याला पाहायला मिळेल चेंडू शिल्लक आहेत 2. इथून आपण बघतो या चेंडू वाईट टाकला. इथून 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये आता मात्र पुन्हा एकदा आशा पल्लवित करतायत. 2 चेंडू मध्ये 8 धावा. मॅच काय होईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. सेमीफायनलचा थरार आहे. यावेळेस फटका फसलाय. इथून मॅच गेलं मुलाने. आता मात्र आपण पाहतोय 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहतोय मॅच जिंकले ती म्हणजे टीम आपल्याला पाहायला मिळतोय अमल पाटील यांचा अक्ष वरला. हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ? हमसे प्यार हुआ अलहमिया, हमसे प्यार हुआ अलहमिया, हमसे प्यार हुआ अलहमिया, हमसे तो अभी फाइनल बाकी है. चलो सब लोग थैंक यू. अभी भी 2 मैच बाकी है. चलो फील्ड सजाए प्लीज. शिव वॉरियर्स टीम फील्ड सजाए जल्दी से जल्दी.